नसरापूर प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज. व्हिडिओ जारी करत हर्षवर्धन सपकाळांसह ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा पोलिसांवर निशाणा. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा एसआयटी तपास करणार. एसआयटीमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचा समावेश. नसरापूर प्रकरणातील नराधमाचा न्यायालयामध्ये निर्लज्जपणा. किरकोळ मारहाणीसाठी गोवण्यात आल्याचा बनाव. तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे. कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली. मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद. लोकांचा रोष स्वाभाविक. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील. फडणवीसांचं आश्वासन. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नका. नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर. नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात. सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे. संजय राऊत आक्रमक. तर जनतेनं आधीच तुमचा एन्काउंटर केलाय. नवनाथ बन यांचा पलटवार. बीडच्या केसमध्ये 3 वर्षीय नातीवर नराधम आजोबाकडून अत्याचार. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना. आरोपी अटकेत. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुण्याच्या चाकणमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाकडून विनयभंग. दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. चाकण औद्योगिक क्षेत्रामधील निघोजे परिसरामधली घटना. पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दिदी की भाजपचा उदय. TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल. बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोघेही विक्रमी मतांनी जिंकण्याची शक्यता.